तर कसं काय दारवाकरांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस स्टेटस. माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता तुम्हाला तर माहीतच असेल, नवरात्री जवळ आलेली आहे आणि आपण आता नवरात्री स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. आपण आता जाणार आहोत सुरेंद्र निमकर मूर्तिकार यांच्या गोडाऊनला व्हिजिट द्यायला. तर चला तुम्हाला घेऊन जातो. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा. आपण आता जाऊया व्हिजिट द्यायला. तर चला मग भावांनो, आता आपण आलेलो याच्या गोडाऊनला. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, नागाला कलर मारण्याचं काम चालू आहे या ठिकाणी. नंतर आपण आलेलो आहे आतमध्ये. इथं पाहू शकता खूप सुंदर असं कलरिंगचं काम झालेलं आहे. शेर एकदम सुंदर दिसत आहे. त्यानंतर देवीचा साज वगैरे चढवणं चालू आहे या ठिकाणी. झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओला. पहिल्यांदाच आला असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, खूपच सुंदर अशी देवी आहे. भावांनो, ही देवी जाणार आहे नांदगाव खंडेश्वर इथे. या ठिकाणी पाहू शकता एवढ्या दुरून दुरून अशा देवी ऑर्डर घेतल्या जाते या ठिकाणी. ही देवी बघत आहे मित्रांनो, ही यवतमाळला जाणार आहे. खूप सुंदर अशी देवी आहे. यांचा साज कंप्लीट व्हायचा होता, नंतर तुम्हाला दाखवतोच. त्यानंतर ही देवी पाहू शकता मित्रांनो, पहाडावर बसून आहे. खूप सुंदर अशी देवी आहे आणि तुम्ही चेहरा तर बघू शकता, खूप रागामध्ये आहे देवी. आणि एका हाती त्रिशूल आहे, शंख आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा टिलक लावलेला आहे देवीला. मित्रांनो, चेहरा बघितल्याच्या नंतर तर विश्वासच होत नव्हता, एवढी सुंदर दिसत होती तिथं. तुम्ही तरी कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये बघू शकता, पण तिथं गेल्याच्या नंतर खूपच सुंदर अशी दिसत होती. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, ही पण देवी यवतमाळलाच जाणार आहे. एकविरा दुर्गा उत्सव मंडळ इथे. खूप सुंदर असा यांचा साज होता. या ठिकाणी पाहू शकता देवी पण तेवढीच सुंदर आहे. पण नवरात्रीचे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा. मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, सिंहासनावर बसून देवी आहे. खूप सुंदर अशी देवी आहे. भावांनो, नंतर आपण दुसऱ्या जगदंबेची मूर्ती बघूया. या ठिकाणी पाहू शकता, ही पण खूप सुंदर अशी देवी आहे. आणि देवीच्या तुम्ही गळ्यामध्ये बघू शकता, खूप सुंदर असा नेकलेस आहे. त्यामुळं देवीचा चेहरा असा खुलून दिसत होता आणि साडी पण तेवढीच सुपर होती. मला राक्षस हा खूपच आवडला. या ठिकाणी कलरिंगचं काम बाकी होतं थोडं. नंतर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, कसा शेर आपला कसा खतरनाक म्हणजे खतरनाक दिसत आहे. केस वगैरे तर ओरिजिनलच वाटत आहे. त्या देवीचे फक्त डोळे वगैरे काढायचे बाकी होते. त्यानंतर खूप सुंदर अशी दिसत होती, पण साज पूर्णच झाला. या ठिकाणी साज चढवायचं काम चालू आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कसा साज चढवल्या जाते. दरवर्षी असा साज चढवत असते. खूप सुंदर पद्धतीनं आहे. नंतर हे माझे मित्र आहे, मला घेजो म्हणे. हे दोघाला खास चमका जो होता आपल्या चॅनलवरती. या ठिकाणी पाहू शकता साज चढवायचं काम चालू आहे भावाचं. खूप सुंदर पद्धतीने असं याचं आपापलं काम करत आहे. एकदम कार्यकर्ता म्हणजे खूपच मेहनती राहते, रात्र जागून काम करते. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, ही साई दुर्गा उत्सव मंडळची देवी आहे. या ठिकाणी साडी नेसवायचं काम चालू आहे देवीला. फक्त डोळे वगैरे काढायचं काम बाकी आहे आणि साज चढवायचं काम बाकी आहे. माऊली रेडीच आहे. पण राक्षस या ठिकाणी पाहू शकता, खूप सुंदर असं दिसत आहे आणि शेर पण. त्यानंतर मित्रांनो, ही देवी पाहण्यासाठी आलेलो आहोत. हे पण खूपच सुंदर अशी देवी आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, चेहरा तर मला या देवीचा खूपच आवडला. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओद्वारे आपण पूर्ण दारव्यावासियांपर्यंत देव्या पोचवण्याचं काम करत आहे. त्यामुळं व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दारव्याबद्दल. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर अशी देवी आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता टायगर किती रागामध्ये आहे. खूप सुंदर असा दिसत होता टायगर आणि देवीच पण तेवढीच सुंदर दिसत होती. या ठिकाणी राक्षसाचं काम चाललेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आता किती सुंदर असा दिसत आहे. याच्या आधी कसा दिसत होता आणि आता कसा दिसत आहे. देवी पाहू शकता मित्रांनो, देवीचा साज वगैरे पूर्ण रेडी झालेला आहे. खूप सुंदर अशी देवी दिसत आहे. आता कशी दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक कर जा. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा वाघ आहे. याला वाघ म्हणतात, आपण स्नेहालाच वाघ म्हणतो कधी कधी. या ठिकाणी खूप सुंदर अशी ही देवी आहे, बसून आहे.
देवीचे डोळे वगैरे काढायचे बाकी होते, बाकी रेडीच होती देवी. खूप सुंदर अशी दिसत होती. यावर्षी टोटल या पेंटरकडे आपल्या सुरेंद्र भाऊकडं 19 देव आहे टोटल. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा दरवर्षी साज राहते. दुरून दुरून देव येते, महाराष्ट्राच्या बाहेरून देव येते या ठिकाणी. म्हणजे आपल्या दारव्याचं नाव अलौकिक करते हे पेंटर, म्हणजे त्यांच्या कलेद्वारा या ठिकाणी पाहू शकता. सुंदर असा साज चढवण्यात आलेला या देवीला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. भावांनो, आपल्या दारव्यामधले पण पेंटर काही कमी नाही आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर अशी देवी दिसत आहे. डिक्टो असलीच वाटत आहे या ठिकाणी. मला तर ही देवी खूपच आवडली. ही पण देवी पाहू शकता मित्रांनो. या देवीचा फेटा वगैरे घातलेला आहे. या देवीचा खूप सुंदर अशी ही पण देवी आहे. या ठिकाणी मला लोटस आर्टचीच आठवण आली, म्हणजे त्या दरवर्षीप्रमाणे काही ना काही नवीनच करते. यावरची पण खूप सुंदर अशी देवी आहे या ठिकाणी पाहू शकता.